त्या PCR ॲक्टच्या मुळं अनेक गावागावामध्ये भांडणं व्हायचे. आम्ही सगळेजण एकदा भेटायचं ठरवलं. मंत्री तर फार लांबची गोष्ट, पण हे आमदार वगैरे हे आम्हाला भेटही द्यायचे नाही. लिहिणारे मुंबईत आहेत, दाखवणारे मुंबईत आहेत, काय डोके भडकवणारे मुंबईत आहेत किंवा शहरात आहेत, पण भांडणं गावात लागले आहेत. काँग्रेसमधल्या काही लोकांनी मराठा महासंघ फोडायचा प्रयत्न केला की तुम्ही हे करू नका, मराठा आरक्षणाचा विषय घेऊ नका, तुम्ही आंदोलन करू नका, तुम्ही कुठं काही आरक्षण मिळत असतं का. त्यावेळेस कुणीच आमच्या सोबत नव्हतं. भुजबळ होते, की त्यावेळेस इथं आमचा विरोध होता त्यांना. आणि म्हणलं तुम्ही समीर इतरले भुजबळ साहेबांचं समीर सोडून तुम्ही दुसरं सगळीकडे आम्ही काम करतो. हे गृहीत धरायचं काम जे या सरकारचं, ठाकरे सरकारचं आहे, ते अतिशय चुकीचं आहे. ते कार्यकर्ते जी घटना घडली त्याचं मी अजिबात समर्थन करत नाही, ते निषेधच आहे त्याचा. काय पण ते कार्यकर्ते माझे होते हे नाकबूल करत नाही. म्हणजे हे सीएम आहे, पण शरद पवार सुपर सीएम झाले. काँग्रेसच्या कोणत्याही मंत्र्यांच्या मनाप्रमाणे त्यांना त्यांची सेक्रेटरी सुद्धा दिली जाते त्यावेळेस. पण तरी फडणवीसांच्या मध्ये जे कर्तृत्व आहे, जे विजन आहे, जे नेतृत्व आहे, ते कुणाचंच नाही. वृत्तवाहिनी वृत्तपत्राच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण खुल्या चर्चेला सुरुवात करूया. सर नमस्कार. तर मी मगच म्हटलं की विनायक मेटे म्हटल्यानंतर आता कुठल्या आंदोलनाची बातमी देणार आहे. जसं नरेंद्र मोदी म्हटल्यानंतर 8 बजे, तसं विनायक मेटे म्हटल्यानंतर कुठला आधार करणार आहे असं एकंदरीत बऱ्याच जणांना वाटत असतं. पण जे काही खूप कमी नेते ते वेळेची आणि संधीची वाट पाहतात, तसंच विनायकराव मेटेंकडे बघितलं जसं असं जर मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण नुसतं संघर्ष महत्त्वाचा नाही, तर संघर्षाचा उपयोग झाला पाहिजे आणि त्याचा कुठंतरी मार्गी कामा लागून आपल्या समाजाच्या नवे महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी कार्य करण्यात अर्थ आहे, संघर्ष करण्यात असं अशी एकंदरीत त्यांची कामाची पद्धत असते. सर आपले आंदोलनं वगैरे या सगळ्यांविषयी तर बऱ्याच महाराष्ट्राला माहिती, आपणही त्यावर चर्चा करू. पण आजकालच्या उभरत्या नव्या पिढीला हे जाणून घेणं गरजेचं आहे की जे काही आपले राजकारणात आपण आलात त्यानंतरची आपण भूमिका जाणून घेणार आहोत. पण राजकारणात येण्यापूर्वी आपलं कुटुंब, आपल्या भागातली परिस्थिती, मला माहिती आहे दुष्काळग्रस्त भागातून आपण आलेत. आपण ज्या एका कुटुंब चालवण्यासाठी मोलमजुरी सुद्धा आपण केलेली आहे. तर साहेब तो प्रसंग आम्हाला ऐकायला आवडेल. असं आहे की माझं मूळ गाव हे मगाशी आपण सांगितलं तर राजेगाव, तालुका केज, जिल्हा बीड. अगदी छोटं 500-600 लोकवस्तीचं माझं गाव. त्या ठिकाणी माझा जन्म झाला तेव्हा तिथं लाईट नाही, रस्ता नाही, काहीच नाही. म्हणजे मूलभूत सोयी अशा त्या ठिकाणी काही नव्हत्या. अशा ठिकाणावरून समाजकारणात किंवा राजकारणात सुद्धा मागील 10 पिढ्यामध्ये आमचं कोणी नव्हतं. अशा गावातून माझ्या वाटचालीचा शुभारंभ झाला. परंतु माझे वडील जे होते स्वर्गीय, आता ते नाही आहेत, स्वर्गीय तुकारामजी मेटे यांचा मात्र सामाजिक पिंड खूप होता आणि त्यामुळं एक 20-25 गावात त्यांचे चांगल्या पद्धतीचा त्यांना मान सन्मान असायचा आणि त्यांचे लोक ऐकायचे पण हे करायचे. परंतु दरम्यानच्या काळात 72च्या दुष्काळामध्ये म्हणजे आमचे तसं सुस्थितीत असणारं घर, गडीवरचं घर आमचं, पण 72च्या दुष्काळामध्ये सगळ्या महाराष्ट्राची जशी वाताहत झाली तशी आमचीसुद्धा झाली. आणि ते एवढे वाताहत झाली की मग जनावरं विकावं लागले, शेतीवाडी विकावं लागले, अनेक सगळ्या गोष्टी बदल झाले आणि मग सगळी परिस्थिती खालावली. त्यावेळेस मी शिकत होतो. आमचे मामा मुंबईला होते, RCFमध्ये चांगल्या पद्धतीचं कामाला. ते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आले असताना त्यांनी सांगितलं आता काय करायचं, कसं करायचं. तर तेव्हा मी त्यांना म्हणालो की म्हणलं मी येतो मुंबईला, मला नाईट कॉलेजला तुम्ही मला प्रवेश द्या आणि दिवसभर मी काम करतो आणि माझं शिक्षण पुरतं. अशा येणं मी मुंबईला आलो तिथं. आणि मुंबईला आल्यानंतर सुद्धा मग मी अनेक तिथं कामं केली. म्हणजे
RCFमध्ये शिपायाची कामं केले. RCFमध्ये नंतर संप झाला. नंतर भिवंडीला मी गेलो. भिवंडीमध्ये तिथं जे पॉवर लूम्स आहेत कपडा चालवायच्या, मग शूटिंग शर्टिंग हे मी चालवू शकतो. हे मी अगदी तिथं कांडी भरण्याचं काम हे अनेक दिवस केलं. त्याचं माल वाहून नेण्याचं म्हणजे हमाली कामसुद्धा मी त्या ठिकाणी केलं. नंतर कारागीर म्हणून मी काम केलं. पण तिथं 12-12 तास ड्युटी करावं लागायची, त्यामुळं अडचण व्हायची. म्हणून मग मी ते काम सोडलं आणि भाजीपाल्याचा व्यवसाय मी केला भिवंडीमध्ये. जवळपास 5-6 महिने केला. सकाळी 4ला उठायचं, तिथून ट्रकनं ठाण्याला यायचं, ठाण्याहून ट्रेननं भायखळ्याला जायचं, तिथं भाजीपाला किंवा फळं घ्यायची, मग तिथंच ब्रश वगैरे करायचा आणि परत वापस यायचं आणि 10 वाजता भिवंडीला यायचं. मग जेवढ्या मार्केटमध्ये भाजीपाला फळं जातील ती जातील, नाही गेली तर मग डोक्यावर ती टोपलं घ्यायचं आणि तिथल्या कॉलनीमध्ये तिथल्या झोपडपट्टीमध्ये ती फळं भाजीपाला मी अगोदर मी आमच्या गावामध्ये 7वी राजेगावला 7वीपर्यंतचे हायस्कूल होतं. नंतर 8वी ते 10वीपर्यंत आमच्या गावाच्या बाजूला नाहोली म्हणून गाव आहे, तिथे माझं 8वी ते 10वी झालं आणि 11वी आणि 12वी माझं बीडला झालं. पण दरम्यानच्या काळात ही परिस्थिती खालावल्याच्यामुळं मग नंतर मुंबईला आलो. मग तिथं शिक्षण सुटलं. मला नाईट कॉलेजला ॲडमिशन त्यावेळेस मिळालं नाही, कारण उशीर झाला होता. मग मी काही वर्षांनी थोडंसं थांबलो आणि बाहेरून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून मी एक्झाम दिल्या आणि त्याच्यातून मी पास झालो आणि अशा पद्धतीचं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पण शिकायचं काही जरी झालं तरी किमान ग्रॅज्युएशन व्हायचंच हे मी अट्टाहास केला होता आणि त्यानुसार मी ग्रॅज्युएशन झालो. पण दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं माझं चालत असताना माझा जो सामाजिक पिंड होता तो मात्र माझा शांत बसू देत नव्हता आणि म्हणून मी मुंबईत आलो तरी मी सामाजिक काम सुरू केलं. म्हणजे अगदी मी बीडला जेव्हा मी आलो 10वीच्या काही महिन्यासाठी आणि 11वी-12वीमध्ये, तेव्हा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील हे मोर्चा काढणार होते 82ला. तेव्हा ते प्रचारासाठी बीडला आलेले. तर ते प्रचाराच्या सभेला माझे एक चुलत बंधू होते, ते मला घेऊन गेले. ती पहिली त्यांची आणि माझी ओळख आणि तिथे आमचा परिचय झाला. त्यांचं भाषण ऐकलं, त्या भाषणानं मी प्रभावित झालो आणि मग मी मराठा महासंघाचं काम करायला लागलो. तिथे प्रेरणास्थान अण्णासाहेब पाटील असं म्हणतात. माझे मुख्य प्रेरणास्थान हे छत्रपती शिवाजी महाराज. परंतु अण्णासाहेबांनी जे विषय हातामध्ये घेतले होते ते मला महत्त्वाचे वाटले काय, आणि म्हणून मग मी त्यांच्या विचारावर भाळून किंवा ते विचार पटले म्हणून मग मी अखिल भारतीय मराठा महासंघाचं काम करायला लागलो. मग तिथं जेव्हापर्यंत होतो बीडला तेव्हा प्रत्येक आठवड्याला एक दिवस 2 दिवस असं जायचो आणि काम करायचो. नंतर मी मुंबईला आलो. मुंबईला आल्याच्या नंतरसुद्धा मी हे सगळे अगदी भिवंडी असेल, मुंबईला असेल किंवा मी भिवंडीचं काम संपल्यानंतर मी मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतरसुद्धा आता हे असे भिंतीला कलर देणं किंवा बाहेरून भिंतीला कलर देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत. म्हणजे अगदी बांबूंच्या पराची असतात त्याला अगदी 10-10, 15-15 मजली इमारतीवर चढून मी कलर काम केलेलं आहे. म्हणजे मिस्त्री असतात, गौंडी असतात ना मिस्त्री, त्यांच्या हाताखाली ती वाळू सिमेंट देणाऱ्या बाया असतात. त्या बायांच्या सोबत मी बायांच्या हाजरीमध्ये काम केलं. 9 रुपये डेली, 9 रुपये दररोज हाजरीवर मी काम केलं. पण असं काम करत असताना माझी सामाजिक जाणीव मी शांत ठेवली नाही. मी प्रत्येक आठवड्यातून 2 दिवस मी मुंबईतल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ऑफिसला जायचो आणि तिथं काम करायचो. आणि नंतर जे संघटना जे काही ठरवेल, जे काही सांगेल ते काम, मग जसं आपलं काम झालं दिवसभराचं की मग मी तेही काम करायचो. अशा पद्धतीनं मी ह्या सामाजिक
कार्यामध्ये ओढला गेलो. सर, मग आपली राजकीय सुरुवात कशी झाली? समाजसेवेचं तर आपल्याला आधीपासून आवडच होती आणि कामाबरोबर समाजसेवा, ज्या सुट्टी मिळेल संघाचं काम, संघटनेसाठी काम करायचं, संघटना वाढीसाठी प्रयत्न करायचे. मग तुम्ही राजकारण, मी जेव्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचं काम करत होतो तेव्हा अनेक वर्ष काम केल्यानंतर, म्हणजे 83-84 पासून जे सुरुवात केली मी, तसं तर 82 पासून काम केलं मी, पण मुंबईला 83-84 पासून जेव्हा सुरुवात केली मी, तेव्हा म्हणजे जवळपास 90 सालापर्यंत एवढ्या वर्षामध्ये मी सातत्यानं काम करायचो मुंबईत, आणि काही बाहेर दौरे पण नेते मंडळींच्या सोबत मी करायचो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं फिरणं झालं. या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना त्यावेळेस आता जो ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे तो त्याच्या अगोदर जो PCR ॲक्ट असायचा, PCR ॲक्ट असायचा, त्या PCR ॲक्टच्यामुळं अनेक गावागावामध्ये भांडणं व्हायचे आणि मग ते पोलीस अटक करायचे, बेड्या टाकून घेऊन जायचे आणि इज्जत जायची, सगळ्या लोकांना वाटायची आपली इज्जत जायची. असा तो सगळा काळ होता. आणि असं महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये, काही विदर्भाच्या काही भागात, काही पश्चिम महाराष्ट्राच्या भागात असं त्यावेळेस जास्त झालं. आणि मग आम्ही ते सगळे प्रश्न घेऊन जेव्हा तिथल्या स्थानिक नेतृत्वाकडे जायचो, मग आमदार असतील, तिथले महापौर असतील, जिल्हा परिषदवाले असतील किंवा खासदार असतील किंवा मंत्री असतील, मंत्री तर फार लांबची गोष्ट, पण हे आमदार वगैरे हे आम्हाला भेटही द्यायचे नाही किंवा ते प्रश्न उचलणं तर लांबच, त्या ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना मदत करणं तर लांबच. म्हणजे आम्ही जे जायचो त्या काळामध्ये ती मेजर मराठा कुणबी समाजाचे प्रश्न घेऊन जायचो, कारण आम्ही कामच ते करत होतो. तर आम्ही जेव्हा त्या आमदार, खासदार, मंत्री यांच्याकडे जेव्हा जायचो, नेते मंडळीकडं, तेव्हा त्यांना असं वाटायचं की आपण जर हे प्रश्न घेऊन गेलो किंवा ह्याच्या बाजूने उभा राहिलो तर मग इतर समाज आपल्या विरोधात जाईल आणि मग आपलं मतदान कमी होईल, मग आपण निवडून येणार नाही, मग आपल्याला सत्ता मिळणार नाही, मग खुर्ची मिळणार नाही, खुर्चीतून पदं मिळणार नाही, पदातून पैसे मिळणार नाही, परत मग हे सुख भोगायला लागणार नाही, असं जे चक्र होतं त्यामुळे कुणी आम्हाला जवळच करायचं नाही. आणि मग आम्ही काही तरी मग मोर्चे काढ, अधिवेशन घे किंवा धरणं आंदोलन असे कार्यक्रम करत राहायचो आम्ही. आणि मग जसं जसं प्रश्न सुटत जातील तसं तसं सोडायचं, बाकीचं भांडत राहायचं. या पद्धतीचं आम्ही काम करायचं. पण हे आम्ही सगळं 90पर्यंत आम्ही करत गेलो. पण 90ला मग आम्ही त्यावेळेस नामांतर चळवळसुद्धा जोरात होती, नामांतर. तर त्याच्यामध्ये आम्ही खूप त्या नामांतर चळवळीमध्ये मराठवाड्यात विशेषतः तिथं गावागावामध्ये भांडणं लागायला लागले, मारामारी, जाळपोळ व्हायला लागली. मग त्याच्यामध्ये आम्ही बरेच दिवस गेल्याच्या नंतर मग रामदास आठवले, मग मराठा महासंघ, आम्ही असे सगळे मिळून, मग आमचे नेते शशिकांत पवार होते, बाकीचे होते, आम्ही सगळेजण एकदा भेटायचं ठरवलं. आणि आमची त्यांचे काही नेते म्हणजे मस्के जे होते, भाई संगारे होते, असे आता त्याच्यातले बरेचसे एक्सपायर दुर्दैवाने झालेत. हो, जिवंतपणे काम केलं आठवण येतात, लोकांना आठवत नाही आपण कधी आलो, कारण इझी मिळालं सगळं. आणि मग त्यांचे काही लोक, आमचे काही नेते मंडळी असे आम्ही एकत्र भेटलो. मग आम्ही तिथं ठरवलं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आम्हालाही आदर आहे, तुम्हालाही आदर आहे, सगळ्यालाच आदर आहे, त्याच्यात अनादर असायचं काही कारण नाही. पण आपण त्या नावाच्या करता जे भांडणं गावागावात खेड्यापाड्यामध्ये झाले, म्हणलं तुम्ही मुंबईत आहेत, आम्ही मुंबईत आहेत, लिहिणारे मुंबईत आहेत, दाखवणारे मुंबईत आहेत, काय डोके भडकवणारे मुंबईत आहेत किंवा शहरात आहेत, पण भांडणं गावात लागले आहेत, झोपड्या गावातल्या जळायला लागल्यात, डोकी गावामध्ये फुटायला लागली आहेत आणि हे तुमचे नामचेच आहेत. हे एक तर मागासवर्गीयाचे आहेत, नाही तर मराठा कुणबी समाजाचे आहेत, यांचेच डोके फुटायला लागलेले, बाकी सगळे निवांत आहेत, आपलेच दात आणि आपलेच सगळे निवांत. म्हणलं हे आपल्याला परवडणार नाही, म्हणलं आपण याच्यावर विचार केला पाहिजे. आणि मग आम्ही त्याच्यावर बरोबर 5-6 बैठका घेतल्या आणि 5-6 बैठकी घेतल्याच्या नंतर मग हे झालं की नामांतराचा विषय आपण सामंजस्यानं सोडवला पाहिजे. बरं, आम्ही ती भूमिका घ्यायची ठरवली. तर आम्हालाही काही लोकांनी खूप विरोध केला की अशी भूमिका घेतल्यामुळं, पण आम्ही घ्यायचं ठरवलं. आणि त्याच दरम्यान आम्हाला एक अधिवेशन औरंगाबादमध्ये आम्ही घ्यायचं ठरवलं. तर त्याचं उद्घाटक म्हणून आम्ही रामदास आठवलेंना बोलवलं. म्हणजे ती एवढी मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये, खूप मोठी होती. आता काय त्याचं कुणाला फार महत्त्व वाटत नाही, पण त्या काळामध्ये ती गोष्ट करणं खूप धाडसाची होती. आम्ही केली आणि तेव्हा
त्यांनी आम्ही ठरवलं की आपण आता हातात हात घालून काम करायचं आणि मग ते चांगलं झालं. मग दरम्यानच्या काळामध्ये इलेक्शन आले 91-91 आणि तिथे रामदास आठवले यांनी निवडणूक लढवायच्या ठरवल्या आणि मग काँग्रेसबरोबर जायचं ठरवलं. मग त्यावेळेस शरद पवार साहेब होते. मग काँग्रेसमध्ये शरद पवार साहेबांनी आठवले साहेबाला घेतलं आणि 11 जागा त्यांनी त्यावेळेस निवडणूक लढवल्या विधानसभेच्या सुरुवातीला. पण दुर्दैवाने त्यांची एकही जागा आली नाही आणि एकही जागा आली नाही. पण तरी शरद पवार साहेबांनी त्यांना समाज कल्याण मंत्री केलं. पहिल्या आयुष्यामध्ये कोणत्याही मंत्रिमंडळाचं सदस्य आपल्या सभागृहाचं सदस्य न होता आठवले साहेब मंत्री झाले, ते त्या काळामध्ये मंत्री. मग ही सगळी पार्श्वभूमी होती. मग आमच्या डोक्यामध्ये आमच्या नेतेमंडळीच्या मराठा महासंघाच्या नेतेमंडळीच्यामध्ये असं की आपण सुद्धा ज्या प्रश्नासाठी भांडतोय, लोकांसाठी भांडतोय, अन्याय अत्याचार दूर व्हावा वाटतोय, त्याच्यासाठी आपण सुद्धा मग आपल्याला काही मुख्यमंत्री करायचं नाही, मंत्री करायचं नाही, पण आपले प्रश्न त्या विधिमंडळामध्ये मांडणारे आपल्या हक्काची 2-4 माणसं पाहिजेत. म्हणून आपणही राजकारणाचा निर्णय घेतला पाहिजे. आणि मग तो निर्णय आम्ही घ्यायचा ठरवला आणि तसा निर्णय सगळ्या कार्यकारिणीमध्ये घेतला आणि मग राजकारण करायचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय घेतल्याच्या नंतर आम्ही साहजिक त्यावेळेस काँग्रेस एकत्र होती. आम्ही काँग्रेसकडे गेलो तर काँग्रेस आम्हाला कोणी विचारायला तयार नाही, कोणी भेटही द्यायला तयार नाही, कोणी विचारायला आम्हाला तयार नाही. म्हणजे सगळंच आम्ही सगळे येऊन गेलो. अशा सगळ्या परिस्थिती होत असताना आमच्या मराठा महासंघामध्ये सुद्धा इलेक्शनची वेळ आली आणि इलेक्शन झाले आमच्यात. मग शशिकांत पवार साहेब आमचे अध्यक्ष होते. मग त्यांच्या जागेवर मग किसनराव वरखिंडे अध्यक्ष झाले, मी राष्ट्रीय सरचिटणीस झालो आणि तानाजीराव शिंदे हे कोषाध्यक्ष झाले. मग आम्ही ते राजकारणाचा निर्णय घेतल्यानंतर मग तो पुढं तसाच आम्ही पुढं चालू ठेवला. आणि मग आम्ही काही 6 महिने काँग्रेसशी बोललो. पदमजी पाटील असेल, शरद पवार साहेब असेल, यांना बोलायचा सगळ्याचा प्रयत्न केला, पण ते काहीच रिस्पॉन्स देणार. मग शेवटी एकदा आम्ही शिवाजीराव देशमुख साहेब आता नाहीत ते, तर त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले बघा पोरांनो, काँग्रेसचं आमचं काही सांगता येत नाही आणि इथं आता जे शरद पवार साहेब जे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात आहे ते काही मला वाटत नाही तुम्हाला काही जवळ करतील आणि तुम्हाला काही सोबत घेतील. त्यामुळे मी थोडं थांबवतो. इतके तुम्ही स्वप्न घेऊन एखाद्या ठिकाणी जातात, एवढ्या कष्टातून एखाद्या आंदोलनं करतात आणि ज्यावेळेस नैराश्य पदरी येतं त्यावेळेस आजकालची माणसं थांबवून घेतात, एक तर राजकारण सोडून देतात की आपापला व्यवसाय बघतात. त्यावेळेस तुम्हाला असं नैराश्य आलं का? आणि जर आलं असेल तर मग तुम्ही त्यावर कसा मार्ग काढला? नाही, मला नैराश्य म्हणजे सुरुवातीपासूनच आज तागायत कधीही आलं नाही. म्हणजे मी सांगितलं ना, माझा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर जसे अफाट संकट आले, जीवावर उठणारे संकट आले, पण ते डगमगले नाही. ही आजकालच्या नवीन राजकारणात येणाऱ्या तरुण पोरांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. अलीकडचे मुलं साधे मार्क कमी मिळाले की आत्महत्याचा मार्ग शोधतात. तर शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरण स्वराज्याचं बांधलं, त्याचा आदर्श प्रत्येकाने ठेवला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श ठेवला पाहिजे, सुभाषचंद्र बोसांचा आदर्श ठेवला पाहिजे. कितीच आपल्याकडे आदर्श काही कमी नसते. आत्ता आदर्श नावाची बोंबाबोंब हा भाग वेगळा आहे, परंतु पूर्वीचं आपल्याला आदर्शाची खाण आहे आपल्याकडं काय. आणि मग शिवाजीरावांनी तुम्हाला सांगितलं की हे काही होऊ शकत नाही किंवा मग तुम्ही पुढे काय कसा डिसिजन? मग त्यांनी सांगितल्याच्यानंतर तरीही आम्ही पदमजी पाटील साहेबाच्या मार्फत पवार साहेबाला भेटायचा प्रयत्न केला. मग एकदा फारच मागे लागून त्यांनी आम्हाला 2 मिनिटाची भेट दिली. त्यांनी स्पष्ट सांगितले नाही असलं काही होऊ नका, तुम्ही असल्या भानगडीत पडू नका, काहीच करू नका. 2 मिनिटामध्ये आम्हाला त्यांनी ओढून लावलं पवार साहेबांनी. म्हणलं मग आता काय करायचं? मग बाकीचे जे काही लोक होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या जिल्ह्यातले गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत, तुम्ही त्यांना बोला. मग काय काँग्रेसला एवढं ही लागलं आहे? त्यांना आपली गरज नाही तर आपल्याला त्यांचं असता असायचं काय कारण आहे? त्यांच्या डोक्यावर हवा गेलेली आहे, तर जाऊ दे म्हणून त्यांना, आपण यांना बोलू. मग मी सहज फोन केला त्यांना, मुंडे साहेबांना. आता ते दुर्दैवाने तेही नाहीत, पण त्यांना फोन केल्यानंतर ते सुदैवाने मुंबईत होते. ते म्हणले तुम्ही कुठून बोलताय? म्हणलं आहे आम्ही चर्चगेटला. तुम्ही जिथं असाल तिथं म्हणले थांबा, मी लगेच येतो तिथं. आणि 10-15 मिनिटाच्या आत मुंडे साहेब आमच्यापाशी आले. म्हणजे एकीकडून टोटली नकार एकीकडून यश जवळ येत होतं. म्हणजे जेवढी टाळणारी लोक असतात, म्हणजे संकट येताना एक मार्ग घेऊन येतो. त्यामुळं ते आल्याच्या नंतर त्यांनी म्हणले सांगा बोला काय म्हणताय? म्हणलं बघा आमचे सगळी नेते मंडळी येतं, आम्ही ठरवलेलं आहे आता राजकारण आम्हाला करायचं आहे.
त्याच्यासाठी आम्हाला काही फार नाही, आमचे काही आमदार हे विधानसभेमध्ये गेले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. जे आमच्या समाजाचे प्रश्न मांडतील, गोरगरिबाचे प्रश्न मांडतील, त्याच्यासाठी आम्हाला काही पाहिजे. ते म्हणले एवढंच आहे ना, चल आपलं जमलं. म्हणले त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे बघा तुमच्याकडं ताकद किती आहे किती नाही हा भाग वेगळा. आमच्याकडं ना शिवसेनेत ना भाजपमध्ये त्या काळात आमच्याकडं म्हणजे हे 93-94ची गोष्ट आहे. ते म्हणजे आमच्याकडं 1 नंबरचा नेत्यापासून ते 10 नंबरच्या नेत्यापर्यंत एकही मराठाच माणूस नाही आहे. जे आहे ते सेकंड फळीतले आहेत. क्रमांक 1मध्ये कुणीच आमच्याकडं नाही. म्हणजे शिवसेने त्यावेळेस बाळासाहेब असायचे, वामनराव महाडिक असायचे, मनोहर जोशी असायचे, सुधीर जोशी साहेब असायचे, साबीरबाई होते, तुमचे मधुकर सरपोतदार होते, असे सगळे होते. मराठा कुणी नव्हतं नेत. राणे साहेब असतील किंवा अन्य कोणी, रामदास कदम वगैरे हे नंतर नेते झाले, नंतर झाले नेते, त्या काळामध्ये नव्हते नेते. त्याचबरोबर तुमचे भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा वाढणे साहेब मला वाटतं त्यावेळेस अध्यक्ष होते काय किंवा होय आपले नगरचे, म्हणजे ते असतील किंवा दुसरं कोणतरी होतं ते, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे साहेब, फरांदेजी, अण्णासाहेब डांगे, नितीन गडकरी, तुम्ही लाईन न बघा, मराठा कोणीच नव्हतं. मग ते म्हणले बघा आमच्याकडे सगळे आहेत, तुम्ही आमच्याबरोबर पाहिजेत आम्हाला, बस आता कसं करायचं ते नंतर बघू, आता एकत्र काम करायचं आहे आणि आता आपला हात सोडायचे नाही. म्हणलं हे सगळं ठीक आहे, पण आमच्या मागणीचं काय? ते म्हणले मान्य. म्हणलं तुमचं झालं, बाळासाहेबांचं काय? का शिवसेनेचा आरक्षणाला विरोध आहे तुमचं? ते म्हणले आपण तुम्हाला मी घेऊन जातो त्यांच्याकडं काय. आणि त्यांनी आम्हाला बाळासाहेबाकडे घेऊन पण गेले. जेव्हा आम्ही आरक्षणाचा प्रश्न त्यांना सांगितला, म्हणलं आरक्षणाचं तुम्हाला मान्य असेल, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं मान्य असेल, किंवा अण्णासाहेब पाटलांच्या नावानं महामंडळ काढायचं तुम्हाला मान्य असेल, शेतकऱ्यांचं पेन्शनचं मान्य, तर आम्ही तुमच्यासोबत येतो. बाकी जागा कमी जास्त काही पण होतील. मग ते बाकीचं सगळं त्यांनी मान्य केलं, पण आरक्षणाचं ते म्हणले आम्ही आरक्षणाचा आमचा विरोध आहे. ते म्हणले छगन भुजबळजी हे आरक्षणाच्यावरून तर आमच्यातून बाहेर पडले. म्हणजे तुम्हाला कसं आम्ही होतो. मग मुंडे साहेबांनी त्यांना खूप समजवलं. मग ते म्हणले पहिली बैठक आमची अशीच संपली, पण आम्ही बऱ्यापैकी जवळ आलो. ते म्हणले अजून परत आपण भेटू आणि हे करू. मग आम्ही परत 2-3 बैठक बाळासाहेबांच्या बरोबर, मुंडे साहेब, सुधीरभाऊ जोशी वगैरे हे आम्ही सगळे भेटलो आणि त्यांना आमची उपयुक्तता पटली. आणि मग ते असं ठरलं की चला ठीक आहे, आपण 10% जागा हे आपण देऊ. आणि तुम्हाला आठवत असेल की 1995ला जे वचननामा होता त्यावेळेस शिवसेना आणि भाजपचा मिळून, त्या वचननाम्यामध्ये 10% रिझर्वेशन, शिवाजी महाराजांचं स्मारक, पुन्हा अण्णासाहेब पाटील महामंडळ हे त्या जाहीरनाम्यात आहे. आजही तुम्हाला पाहायला मिळेल. नाही ना, सत्ता नव्हती. सत्ता येईल की नाही कुणालाच माहिती नव्हतं. हां, कुठे नाही, ठाणा वगैरे तेवढं, ठाणा मुंबई, बाकी नाही ना. फायदाच झाला म्हणजे त्यांना महाराष्ट्रात पायरा व्हायला. हो, तर त्यामुळं ते त्यावेळेस झालं. आणि हां, फक्त त्यांनी एकच सांगितलं की बघा तुम्ही शिवाजी महाराजांच्या बरोबर आम्ही अजून आमच्या डोक्यामध्ये 1-2 स्मारक करायचं आहे, तर त्याला फक्त तुम्ही परमिशन द्या. मला काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्या देशाचे, आपल्या राज्याचे जर राष्ट्रीय नेत्यांचं तुमच्या डोक्यात करायचं असेल तर आम्हाला काय अडचण नाही, काहीच अडचण. मग तसंही ते केलं त्यांनी. पण हे त्यावेळेसचं भूमिका आम्ही घेतली, त्यांनी मान्य केली. आणि मग पुढं चलत आमची बरीचशी चर्चा झाली आणि फायनल झालं. आम्हाला 8 जागा त्यांनी विधानसभेच्या दिल्या. पण सुधीर जोशी साहेब फार हुशार माणूस. मग ते एके दिवशी आम्हाला बोलवलं त्यांनी आम्हाला, म्हणले हे बघा तुम्ही आम्ही 8 जागा तर तुम्हाला दिल्यात, पण रामदास आठवले साहेबासारखं जर तुम्ही सगळ्याच जागा लढवल्या आणि तुमची एकही जागा नाही आली तर तुम्ही तुमच्या समाजाचे प्रश्न कसे मांडणार. त्याच्याऐवजी म्हणले माझ्याकडं एक प्रस्ताव आहे. म्हणलं काय आहे? तुम्ही विधान परिषदेची जागा घ्या आणि विधानसभेच्या सोडून द्या. आम्हाला ते काही लवकर पटलं नाही, पण मग त्यांनी बराच वेळ समजून सांगितलं, त्यांनी मुंडे साहेबांनी पण सांगितलं, मग आम्हाला पटलं. मग आम्ही अगोदर त्यांना 4 जागा मागितल्या आणि 2 जागेवर आमचं फायनल झालं. 2 विधान परिषदेच्या जागा, त्यातली पहिली विधान परिषद मला द्यायची आणि मग बाकीची दुसरी सगळं पक्षाने मिळून जे नाव फायनल व्हायचं ते ठरेल.
असं मग ते मान्य झालं आणि मग मंत्रिमंडळात घेणं, मग आरक्षणाचा विषय, स्मारकाचा विषय, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय किंवा शेतकऱ्याचा पेन्शनचा विषय, हे सगळे करायचं आम्ही ठरवलं आणि ते आम्ही फायनल झालं. आणि त्या काळामध्ये आमचं म्हणजे शिवसेना, भाजप आणि मराठा महासंघ अशी युती झाली. तसे पोस्टर वगैरे त्या काळामध्ये सगळे निघाले आणि मी आणि मुंडे साहेबांनी 114 सभा आम्ही कॉमन केल्या, एकत्र केल्या. ते झाल्याच्या नंतर मग काँग्रेसची डोळं उघडले. मग त्यांनी काँग्रेसमधल्या काही लोकांनी मराठा महासंघ फोडायचा प्रयत्न केला. आमचे काही महासंघातलेच आमच्या काही लोकांना सोबत घेतलं आणि फूट पाडायचा प्रयत्न केला. जी मराठा संघटनेमध्ये फूट पाडायचं जे काय पाप आहे ते 1995ला काँग्रेसच्या लोकांनी केलं आणि त्याच्यामुळं एकाचे 2 झाले, 2चे 4, 4चे 8 आणि 8चे 16. आता किती येतं संघटना त्याला काही अंत नाही. आता हे फूट पाडायचं काम हे या मंडळींनी सगळं केलं. ते फार वाईट काम होतं आणि त्याचा आजही त्याचा निश्चितपणे खूप परिणाम वाईट आहे तुम्हाला सांगतो. अशा रीतीने त्यावेळेस तुम्ही एक चांगला डिसिजन घेतला आणि विधान परिषदेवर गेला. म्हणजे सत्ता आली आणि सत्ता आली. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची असेल सत्ता खूप महत्वाची असते आणि तिथं विचार करून निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही उगाच 8-10 जागा लढल्या असतात, तेवढं पडण्याच्या सत्ता मिळाली, एक चान्स तुम्हाला मिळाला आणि तिथून तुमची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. याचा म्हणतात वावगं ठरणार नाही. सर, तुमचं पहिलं आंदोलन कुठलं आहे जे की तुम्हाला नाही हे आंदोलन इथून माझी खरी सुरुवात झाली? मी पहिलं खूप केले प्रचंड, म्हणजे आम्हाला अजून आठवत आहे. मी पहिलं आंदोलन 4थीत असताना केलं. ते आमच्या शिक्षकाच्या विरोधात. कारण त्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल की मी 4थीला एकदा केलं आणि 7वीला एकदा केलं. ते असं होतं की त्या काळामध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे ही जेव्हा साजरा आपण करतो तेव्हा प्रभात फेऱ्या निघायच्या. काय झेंडा उंचा रे हमारा अशा गात गात प्रभात फेऱ्या निघायच्या आणि ते झाले की दुपारच्या नंतर खेळाच्या स्पर्धा असायच्या. मग आमच्याकडं ते प्रथा असायच्या. तर एक नवीन हेडमास्तर आले आमच्याकडं आणि त्यांनी हे सगळं बंद करून टाकलं. प्रभात फेरी बंद करून टाकलं, खेळ बंद करून टाकलं, सगळंच बंद. मग आम्हाला राग आला. म्हणलं आम्ही हो आणि म्हणलं हे काय चाललंय. म्हणलं आम्ही नाही म्हणलं. मग मी सगळ्या आमच्या पोरायला वर्गातल्या जमा केलं आणि त्यांच्या भांडायला गेलो. मग त्यांनी आम्हाला पिटाळून लावलं. मग पिटाळून लावलं तर मग आम्ही बोर्ड केले त्याचे त्यावेळेसच्या सुद्धा वेळेला आणि त्यांचा निषेधाचे बोर्ड लावले आम्ही. काय मग दुसऱ्या दिवशी आम्ही मार खाल्ला. हा भाग वेगळा शिक्षकांचा वर्गात गेल्यावर. पण नंतर 7वीमध्ये पण तसंच, 6वीला पण तसंच झालं. काय मग त्या काळात फार मोठी गोष्ट झाली की आम्हाला त्यांनी भेडवण्याच्या करता त्या हेडमास्तरांच्या एक ओळखीचे एक पोलीस स्टेशनचे हवालदार होते. त्यांनी मुद्दाम बोलवलं धाक दाखवायला. म्हणा काय धाक. पण आम्हाला असं झालं की हे सगळे आमच्यावर गुन्हे दाखल करून अटक करून घेऊन जाणार आम्हाला, आमच्या शिक्षा करायला आम्हाला. मग ते म्हणले आता अर्ज वगैरे लिहा. अर्ज ते लिहायचं नाटक केलं, सगळे केलं. मग 6 विद्यार्थ्याच्या घेतल्या. माझी जबाबदारी आली तेव्हा मी 6वीत. मी म्हणलं मला नाही सही करता येत. तर मग त्यातले एक जण होते, ते म्हणले अंगठा कर. मग ते म्हणलं ठीक आहे अंगठा शिकवतोय त्यांना. आणि 6वीतल्या माणसाला अंगठा करायला लागल्यानंतर काय आपल्यालाच हो काय शिकवतात. 6वीचा मुलगा अंगठा मारतोय. तर त्याच्याबद्दल मी पण खूप मी बोलणं खाल्लं. मग ती सगळे हे बारगळली स्कीम त्यांची आणि हे केलं. मग त्याचा परिणाम एवढा झाला की पुढच्या वर्षीपासून परत मग खेळ आणि ते सगळे सुरू झाले. शालेय अवस्थेत असताना सुद्धा तुम्ही आंदोलनं करायचात, लढा लढायचात, निषेध करायचात आणि नंतर सॉरी म्हणून मारही गुरुजनांचा खाऊन घ्यायचा. पण सगळ्यांनी मिळून एकत्र जे काही हे आहे खेळायला मिळालं पाहिजे, आमचं गुण बघायला मिळाले पाहिजेत, हो सगळं हां असं. तशाच पद्धतीचं आम्ही भांडून 9वीला मी मग दुसऱ्या गावी गेलो 8वीपासून पुढं. तेव्हा 9वीला 8वीला मी शांत होतो तिथं. पण 9वीला मी बघितलं मग तिथं कोणती शाळेत पुण्यतिथी नाही, जयंती नाही, कसले कार्यक्रम नाही. मग आम्ही शिक्षकाला बोलत नाही तुम्ही इथं जयंत्या पुण्यतिथी घेतल्या पाहिजेत. काय ते म्हणले नाही घ्यायची, आम्हाला घ्यायची नाही. म्हणलं का नाही घ्यायची. मग त्याच्यावर आमचं खूप भांडण झालं आणि मी म्हणलं तुम्हाला नाही करायचं तर नका करू. म्हणलं आम्ही करू विद्यार्थी. आणि मग सगळ्या पोरांना 8वी 9वी 10वीच्या मुलांना जमा केलं आणि मी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीची जयंती आणि ही
आम्ही विद्यार्थ्यांनी साजरी केली आणि शिक्षकाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि तिथं पहिलं मी भाषण केलं. पहिलं भाषण तुमचं. पहिलं आणि तिथपासून महात्मा गांधी जयंतीला आणि हो, सुरुवात. छत्रपतींचे विचार. म्हणजे तिथपासून म्हणजे शाळेमध्ये असताना किंवा याच्यामध्ये असताना कॉलेजमध्ये सुद्धा माझं असंच होतं. जिथं कुठं अन्याय होईल किंवा काय होईल तर मी ते शांत नाही बसलो. आपल्या पद्धतीनं जसं जमेल तसं सुचेल तसं त्याचा प्रतिकार करायचा किंवा मार्ग काढायचा प्रयत्न आधी केला. संयमानं घ्यायचं, हो, नंतर हो. समजून सांगायचं, नाहीच असलं तर मग शेवटचा हो, हो. मार्ग असतो. हो. तर मित्र, अशा रीतीनं मेटे साहेबांनी अतिशय शालेय जीवनापासून आंदोलनं म्हणा किंवा ती कार्यक्षमता म्हणा, छत्रपतींचे विचार त्यांना भारावून जाऊन त्यांनी लहानपणापासूनच एक आक्रमक पवित्रा ठेवला आहे. जिथं पाहिजे तिथं आक्रमक व्हायचं आणि जिथं पाहिजे तिथं मवाळ भूमिकाही त्यांनी स्वीकारल्या. त्यांनी स्वतः कबूल केलं की पहिलं भाषण त्यांनी गांधी जयंतीला केलं आणि आज दिवस रात्र विचार छत्रपतींचे असतात. खूप काही गप्पा मारायचे आपल्याला त्यांच्याशी. आता तर पुढच्या महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करायची आहे, जे तुम्हाला आपली ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहतात. आणि साहेब सुद्धा मनमोकळेपणाने बोलताय म्हणून मी सुद्धा मध्ये बोलत नाही, साहेबांना जास्त बोलू देतोय. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर लगेच आपल्या जागर जनस्थानच्या या खुल्या चर्चेमध्ये परत येऊ. एक छोट्याशा ब्रेक नंतर पात्र जागर जनस्थान. त्या PCR ॲक्टच्या मुळं अनेक गावागावामध्ये भांडणं व्हायचे. आम्ही सगळेजण एकदा भेटायचं ठरवलं. मंत्री तर फार लांबची गोष्ट, पण हे आमदार वगैरे हे आम्हाला भेटही द्यायचे नाही. लिहिणारे मुंबईत आहेत, दाखवणारे मुंबईत आहेत, काय डोके भडकवणारे मुंबईत आहेत किंवा शहरात आहेत, पण भांडणं गावात लागले आहेत. काँग्रेसमधल्या काही लोकांनी मराठा महासंघ फोडायचा प्रयत्न केला की तुम्ही हे करू नका, मराठा आरक्षणाचा विषय घेऊ नका, तुम्ही आंदोलन करू नका, तुम्ही कुठं काही आरक्षण मिळत असतं का. त्यावेळेस कुणीच आमच्या सोबत नव्हतं. भुजबळ होते, मी त्यावेळेस इथं आमचा विरोध होता त्यांना. आणि म्हणलं तुम्ही समीर इतरले भुजबळ साहेबांचं समीर सोडून तुम्ही दुसरं सगळीकडे आम्ही काम करतो. हे गृहीत धरायचं काम जे या सरकारचं, ठाकरे सरकारचं आहे ते अतिशय चुकीचं आहे. ते कार्यकर्ते जी घटना घडली त्याचं मी अजिबात समर्थन करत नाही, ते निषेधच आहे त्याचा. काय पण ते कार्यकर्ते माझे होते हे नाकबूल करत नाही. म्हणजे हे सीएम आहे पण शरद पवार सुपर सीएम झाले. काँग्रेसच्या कोणत्याही मंत्र्यांच्या मनाप्रमाणे त्यांना त्यांची सेक्रेटरी सुद्धा दिली जाते त्यावेळेस. पण तरी फडणवीसांच्या मध्ये जे कर्तृत्व आहे, जे विजन आहे, जे नेतृत्व आहे ते कुणाचंच नाही. नमस्कार. जागर जनस्थानच्या या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि मेटे साहेबांशी आपल्या दिलखुलास चर्चा चालू आहे. ते सुद्धा जुन्या आठवणींना उजाळ देत आहेत. एक एक त्या काळचा त्यांचा मित्र आठवतो, त्या काळची संघटना, त्या काळचे पदाधिकारी, त्या काळचं त्यांचं शालेय जीवनापासून तर अण्णासाहेब पाटलांपर्यंत कसे ते विचारानं भारावून गेले, कशा संघटनेमध्ये कार्य केले, कशी वैयक्तिक अडचणीवर मात करत काम करून त्यांना दिवस काढले. पण सगळं काही जे काही केलं आनंदात केलं. आता आपण त्यांच्या राजकीय वाटचालीकडे आपण जाणार आहोत. मेटे साहेब, अतिशय सुंदर चर्चा चालू आहे आपल्याला. म्हणजे किती वेळ बोलत राहावं किती नाही असं एकंदरीत थांबावंसं वाटत नाही. पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या त्यावर आपण जायला हवं. आता मला सांगा की शिवसंग्राम पक्षाची स्थापना तुम्ही कुठल्या उद्देशानं केली आणि कधी केली? शिवसंग्रामची स्थापना आम्ही 2000 साली केली. पण मधला तुम्हाला सांगतो गॅप असं जर सांगायचं म्हटलं, जेव्हा मग शिवसेना भाजपच्या बरोबर 95ला युतीला आम्ही गेलोत आणि सुदैवाने युती सत्तेवर आली. आम्ही मग त्यांच्यासोबत राहत असताना प्रश्न सोडवायच्या मागं लागलो. पण त्यांनी सुरुवातीला जे जे काही शब्द दिले होते ते सगळे काही पाळले नाही. फक्त आम्हाला एक आमदारकी मात्र त्यांनी दिली, जी माझ्या रूपानं दिली, विधान परिषदेची दिली. बाकी मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. नंतर दुसरी विधान परिषद आम्हाला दिली नाही. नंतर आम्हाला जे आरक्षणाचा विषय होता तो मग आता बघू मग बघू अशा पद्धतीची टाळाटाळ सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय होता स्मारकाचा, तो मग सुधीरभाऊ जोशींच्या अध्यक्षतेखाली त्यांनी कमिटी एक निर्माण केली. त्यात मी मेंबर आणि अजून काही 2-4 मेंबर घेतले तिथं. पण पुढं काही फार काही झालं नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं तर नावच घेणार. मग असे सगळे 2-3 वर्ष, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, आम्ही सतत त्यानं बोलत होतो, भांडत होतो सगळं. पण ते टाळाटाळ करायचं.
मग शेवटी 98ला 97ला त्याच्या शेवटी 97च्या शेवटी आम्ही मग मनोहर जोशी सरांना आणि गोपीनाथरावजींना आम्ही म्हणालो की तुम्ही जर हे करणार नसेल तर आम्हाला काही तुमच्यासोबत राहायचं नाही. कारण आम्ही मुळामध्येच आलो आहे आम्ही सामाजिक ह्या प्रश्नांसाठी. ते जर सुटत नसेल तर आम्हाला काही आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. आम्ही काही सत्तेचे भुकेले नाहीत. त्यामुळे तुम्ही विचार करा. मग त्यांनी कसं तरी बळच आम्हाला सांगून हे करून मग अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली. काय ती एक झाली. पण नंतर बाकीचं सगळं शेतकऱ्याच्या प्रश्नाच्याबद्दल नाही, तुमच्या आरक्षणाच्याबद्दल नाही, स्मारकाचं काही पुढं चालत नव्हतं, काहीच नाही. आम्हाला दुसरी MLC नाही, ना महामंडळ कुठं स्थान नाही, ना कुठं मंत्रिमंडळात स्थान नाही, काहीच नाही. म्हणजे आम्हाला डावलणं सुरू केलं. मग शेवटी नाईलाज असतो. मग आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि बैठक घेतली आणि मग निर्णय घेतला की आपण यांना आता सोडून दिलं पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये पवारसाहेबाला आपण जे काही वागलो या लोकांच्या बरोबर ते काही बरोबर नाही केलं अशी त्यांनाही जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी पण नेहमीच 8 दिवसा 15 दिवसाला आम्हाला बोलायचे, हे करायचे, तुम्ही परत आमच्यासोबत या वगैरे सगळं करायचं. पण मग आम्ही शिवसेना भाजप सोडून 98ला बाहेर पडलो आणि आम्ही स्वतंत्रपणे काम करायचं सुरुवात केली. दरम्यानच्या काळात लोकसभेच्या इलेक्शन लागल्या. मग आम्ही पवारसाहेबाच्या सोबत लोकसभेला गेलो. मग पवारसाहेब मग जायचं तर म्हणलं कसं जायचं आपण. त्यावेळेस मराठा महासंघ म्हणून तर आता काँग्रेस होती, ते आम्हाला जातीवादी समजायचे. मग तिथं आम्हाला प्रस्ताव म्हणले तुम्ही काहीतरी वेगळं नाव करा. मग आम्ही पार्टी नवीन काढली, महाराष्ट्र विकास पार्टी, आणि त्याच्याबरोबर काँग्रेसनं आमच्यावर युती केली, महाराष्ट्र विकास पार्टीबरोबर. आणि त्या पत्रकार परिषदेला शरद पवार साहेब, शंकरराव चव्हाण साहेब, त्यावेळेचे अनेक शिवराज पाटील चाकूरकर साहेब, हे सगळे शंकरराव चव्हाण साहेबांच्या नांदेडच्या गरीब बंगल्यावर त्यावेळेच्या सूर्यकांताताई, डॉक्टर माधवराव किनळकर, कमल किशोर कदम, सगळे नेते मोठे मोठे त्या पत्रकार परिषद. आणि लेखी आमचं झालेलं की बाबा या लोकसभेला महाराष्ट्र विकास पार्टीने पाठिंबा द्यायचा आणि पुढच्या विधानसभेला जर आपलं हे सरकार आलं आणि चांगल्या पद्धतीचं झालं तर त्या लोकसभेमध्ये आम्हाला जागा द्यायच्या, सरकार आलं तर सत्तेमध्ये आम्हाला स्थान द्यायचं, आणि मग आरक्षण असेल, स्मारक असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ, बाकी हे सगळे प्रश्न आम्ही सोडवायचे. असं पवारसाहेबांच्या हातानं लेखी दिलेलं आहे आम्हाला. तसं तुम्ही म्हणजे चला बा चांगलं आश्वासन मिळालं, आपली स्वप्न साकार होणार, तुम्ही झपाट्यानं कामाला लागल्या. नंतर मग पुढे काय झालं? नंतर मग आम्ही खूप मग पवारसाहेबांच्या बरोबर पण नंतर आम्ही फिरलो, सभा केल्या, संमेलन केलं. आणि दरम्यानच्या काळामध्ये मग पवारसाहेबच काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 99ला मग त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस काढली. मग त्यांनी आमच्यासोबत खूप बैठक घेतल्या. आम्ही त्यांना अगोदर नाही म्हणलं पण ते काय ऐकणार. मग त्यांचे वतीने पण खूप लोक भेटले. जवळपास 16 मीटिंग त्यांनी आमच्यासोबत केल्या आणि मग आम्ही त्यांच्यासोबत जायचं ठरलं. मग महाराष्ट्र विकास पार्टी ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही मर्ज केली. पण मर्ज करताना सुद्धा आम्हाला आरक्षण, स्मारक, अण्णासाहेब पाटील महामंडळ हे वचन करू असं स्पष्ट लिहून देऊन त्यांनी मान्य केलं. पुन्हा आमदारकी आमच्या सहकाऱ्यांना, मंत्रिमंडळात चांगलं स्थान, हे सगळं त्यांनी आम्हाला होकार दिला. पण 99 ते 2014पर्यंत त्यांनी फक्त आश्वासन दिले. मला मात्र त्यांनी विधान परिषदेवर घेतलं काय, पण बाकीचं कुणालाच काही नाही केलं. दुसऱ्यांदा विश्वासघात झाला. आधी सुद्धा लेखी सगळं, तरी तुम्ही पुन्हा विश्वास ठेवला, पुन्हा लेखी चलो लढेंगे, पुन्हा दुसऱ्यांदा विश्वासघात, तिसऱ्यांदा काय झालं? पण नंतर मग हे 14पर्यंत चाललं. 8-9ला तर आम्ही मोठी यात्रा काढली. शिवाजी पार्कला सगळं मोठं 1-2 लाखाचा आम्ही जनसमुदाय सगळा जमा केला. इथं नाशिकला पण सगळं हे केलं. त्या काळात सुद्धा आम्हाला खूप लोक बोलले की तुम्ही हे करू नका, मराठा आरक्षणाचा विषय घेऊ नका, तुम्ही आंदोलन करू नका, तुम्ही कुठं काही आरक्षण मिळत असतं का. त्यावेळेस कुणीच आमच्यासोबत नव्हतं. कोणत्या संघटना नव्हत्या किंवा अनेक काही नव्हत्या. फक्त आम्हीच असायचो गावागावात फिरत. आमच्या व्यासपीठावर कोणी येत नव्हतं. मराठ्याचं तर कोणी नेता येत नव्हता व्यासपीठावर. नाही म्हणायचे जातीवादी हे करायचं आहे. आता ते 16ला मात्र चढावड लागली. 16ला पण 16पर्यंत फार कमी लोक होते.
फार कमी संघटना होत्या की त्या याच्यावर नंतर काम, पण सुरुवातीच्या काळाला आम्हीच होतं. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील साहेबांनी जे मोर्चा काढला होता ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं नव्हतं, तर जो गरीब आहे त्या कोणत्या जाती धर्माचा असू द्या त्याला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी होती. समान नागरी कायद्याची होती. शेतीला उद्योगाचा दर्जा द्या ही मागणी होती. अशा मागण्या होत्या. पण पहिल्या वेळेस आम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी. मला आपण कुणाला विरोध नाही करायचा, आपल्याला काय पाहिजे ते आपण मागू. इतरांचं तुम्ही बघा आम्हाला नकारात्मक विचार नाही द्यायचा, सकारात्मक आपण जाऊ, त्याचा उपयोग होईल. आणि आम्ही ते केलं आणि त्याचा फायदा आम्हाला. आणि नंतर हे झालं 13 साली 14ला सुरुवातीला लोकसभेचं इलेक्शन झालं. या लोकांनी मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं काँग्रेसच्या आघाडीनं, काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं, आणि त्याचा फटका त्यांना बसला. आम्ही म्हणत होतो त्यांना की तुम्ही हे करा तर तुम्हाला हे होईल, पण त्यांनी ऐकलं नाही. म्हणजे त्यावेळेस मराठा समाज बऱ्यापैकी जागा झाला होता असं हो हो 100%. म्हणजे तुमची श्रम हे कुठंतरी फळाला आले असं 14 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेस राष्ट्रवादीला फटका बसला त्याच्यामध्ये मोठं श्रेय मराठा समाजाच्या नाराजीचं आहे. त्यानंतर 15 सालामध्ये जे शिवसेना भाजपचं सरकार आलं त्याच्यामध्ये शिवचा वाटा हा मराठा समाजाचा निश्चितपणे होता की, आणि आम्ही नंतर त्या 14 सालामध्ये मोदी साहेबाचाही करिश्मा त्याच्यामध्ये होता, त्यांचंही नाव होतं. पण जेव्हा मग परत आमच्याकडे काँग्रेसचे नेते देवेंद्रजी आले, गोपीनाथरावजी मुंडे आले होते आमच्याकडं, गडकरी साहेब आले होते, खडसे साहेब आले होते, विनोद तावडे सारखे यायचे, सगळे आले. पुन्हा उद्धवजीच्या बरोबर आमच्या अनेक बैठका झाल्या, संजय राऊत ह्या सगळ्यांच्या बरोबर बैठका झाल्या. त्या बैठकीच्या नंतर त्यांनी आमचे प्रश्न सतत सोडवच्या. बरं, हे सगळं त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून जायच्या आधी आम्ही पवार साहेबांची 5-6 तास चर्चा केली आणि त्यांना हे सगळं समजून सांगितलं. आधी 2 वेळा विश्वासघात झालेला होता तरी सुद्धा तिसऱ्यांदाही तयारी दाखवली. हो, आणि आम्ही सांगितलं. त्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल, मला वाटतं 2009ची लोकसभा असेल, त्यावेळेस इथं समीर भुजबळ होते. मी त्यावेळेस इथं आमचा विरोध होता त्यांना, मी यायला तयार नव्हतो. पण त्या काळामध्ये केवळ शरद पवार साहेब हे असं देशात चित्र निर्माण झालं होतं की पंतप्रधान होतात काय, म्हणजे बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता, फारुख अब्दुल्लाने दिला होता, फारुख अब्दुल्ला साहेबांनी पाठिंबा दिलेला, जयललिताने पाठिंबा दिलेला, चंद्रबाबू नायडूनं पाठिंबा, अशा अनेक राज्याच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आणि वातावरण झालं. मग त्या काळामध्ये मला शरद पवार साहेबांनी बोलून घेतलेलं. आम्ही विरोध पूर्ण करत असताना सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला पंतप्रधान होण्याची संधी आहे विनायकराव, आणि तुम्हीच आम्हाला विरोध करणार का? मराठा समाजाचं तुम्ही काम करता, पक्षाचं काम करता, आणि तुम्ही मराठ्यालाच विरोध करता पंतप्रधानाच्या जायच्या वेळेला. काय तुम्ही माझ्यासाठी तुम्ही ऐका. आणि म्हणलं तुम्ही समीर इतरले भुजबळ साहेबांचं समीर सोडून तुम्ही दुसरं सगळीकडे आम्ही काम करतो, पण इथं नाही करत. ते म्हणले इथं माझा एक खासदार कमी होतोय, तुम्ही भुजबळांना बघू नका, तुम्ही मला बघा. आणि केवळ पवार साहेबांच्या मुळं मी त्यावेळेस आलो. पण त्याचा काही लोकांनी एवढा गैरफायदा घेतला आणि मला बदनाम करायचा प्रयत्न केला. पण मला माहिती आणि केवळ पवार साहेबाच्या पण त्याच्यासाठी पण अगोदर मी 100 लोकांच्या बरोबर पवारसाहेबांची बैठक नगरला घेतली. त्या सगळ्या लोकांमध्ये पवारसाहेबांनी शब्द दिला, लोकसभेची निवडणूक होऊ द्या, आरक्षणाचा निर्णय पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतो. सगळे जेव्हा पवार साहेबांनी तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्यांचा आदेश मानून किंवा एक कुठंतरी समाजाचं भलं होणार आहे आणि तुम्ही ऐकत गेलात, पुढे काय ते सांगतो. तरी त्यांनी म्हणजे 1 महिन्याच्या आत मी प्रश्न सोडवतो पहिल्या कॅबिनेटमध्ये असं आश्वासन दिलं. नंतर लोकसभेला तेवढ्या जास्त जागा आल्या नाही, कमी जागा आल्या. दुर्दैवाने पवारसाहेब तिकडे येऊ शकले नाही, पण ते सामील झाले, मंत्री झाले, सगळं झालं. पण पुढं कॅबिनेट जेव्हा झाली महाराष्ट्राची तेव्हा त्यांनी विसरून गेले, कॅबिनेटनं ते निर्णय घेतले नाही. आणि ते तिथं नाही 9 पासून ते 14 पर्यंत त्यांनी काहीच नाही. मग लोकसभा निवडणूक लागल्या 14च्या, तिथं सुद्धा अनेक वेळा मग आम्ही नागपूरला मी स्वतः खूप मोठं आंदोलन केलं. तिथं विधान परिषद बंद पाडले अनेक वेळा.
आणि मग मी शिवाजीराव देशमुख साहेबांचे सभापती होते, अजितदादा आमच्या बाजूनं होते, मग त्यांना आम्ही सांगितलं आणि मग म्हणलं वगैरे तुम्ही हे असेल तर मी चालू देईल, नाही तर सभागृह चालू देत नाही. मग तिथं आमची चर्चा झाली आणि ठरलं की आपण मुख्यमंत्र्याकडे बैठक लावू लगेच. आणि मग मी म्हणलं मुख्यमंत्र्याकडे नाही, शिवाजीराव देशमुख साहेबांकडे बैठक लावा आणि मग तिथं मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला सगळ्याला बोलवा. मग शिवाजीराव देशमुख साहेबांकडे बैठक बोलवली. स्वतः शिवाजीराव देशमुख साहेबांनी पत्रक काढलं त्याचं आणि ती बैठक घेतल्याच्या नंतर त्या बैठकीमध्ये मग मराठा आरक्षणाच्या करता नारायण राणेची समिती स्थापन केली आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या करता जयंत पाटील समिती निर्माण झाली. तोपर्यंत सगळे विसरले. मग ती नारायण राणेच्या समितीच्या वतीनं काम सुरू झालं. तिथं आम्ही स्वतः प्रत्येक ठिकाणी राणे समितीला निवेदन द्यायचं काम केलं, त्यांना माहिती द्यायचं काम केलं, पुरावे द्यायचे काम केलं, रिपोर्ट बनवायला सुद्धा आम्ही मदत केली आणि रिपोर्ट बनवला. आणि मग तिथं निर्णय वेगळाच, आत्ताच्या ओबीसीचं जे आरक्षण आहे ते तसंच राहू द्या, आम्हाला वेगळं ओबीसीमध्ये पण वेगळं असं आरक्षण द्या. म्हणजे जसं अ ब क ड विजेंटीचं आहे, अ ब क ड, तसा आत्ताच्या ओबीसीना अ म्हणा आणि आम्हाला ब म्हणा आणि आम्हाला रिझर्वेशन द्या हे म्हण. पण त्या काळातल्या कॅबिनेटमध्ये असणारे जे ओबीसी मंत्री होते, भुजबळ साहेबासारखे वगैरे, या सगळ्यांनी त्याला विरोध केला आणि त्या काळातल्या पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांना तो निर्णय घेऊ दिला नाही. मी एकट्याने त्याला विरोध केला आणि म्हणून ते फक्त नवीन एक SBC त्यांनी कॅटेगरी काढली आणि त्याच्यात हे रिझर्वेशन दिलं आणि दुर्दैवाने जे व्हायचं ते झालं. मग ते कोर्टामध्ये टिकलं नाही, तिथं स्थगिती आली आणि आजही आता ते सुप्रीम कोर्टामध्ये अडकलंय. वेळ वाया गेला. हो, पण नंतर मग आम्ही त्याच्यामध्ये लगेच इलेक्शन लागल्या. त्याचा उपयोग काही झाला नाही, कारण चुकीचं दिलं आणि सरळ लोकांना दिसत होतं की मतासाठी केलं यांनी. मराठा समाज त्यांच्या विरोधात गेला, भाजप शिवसेनेचं सरकार आलं. मग देवेंद्रजीच्या बरोबर बोलल्याच्या नंतर देवेंद्रजींनी लगेच ताबडतोब त्याच्यावर कायदा करा म्हणून सांगितलं. त्यांनी कायदा केला, त्याचं नोटिफिकेशन काढलं, सगळं केलं आणि नंतर चांगली तयारी केली. इथं सुद्धा ही केलं, कुठं हायकोर्टात सुद्धा, त्या हायकोर्टामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची वकील लावली, सिनियर काउन्सिलर लावले आणि तिथं आता ते टिकवलं आहे. आता सुप्रीम कोर्टात काय होतंय मला माहिती नाही, परंतु माझं स्वतःचं मत आहे की सुप्रीम कोर्टात सुद्धा 100% मराठा आरक्षण नक्की टिकेल. पण याच्यावर आता ज्या उपसमित्या नेमलेल्या आपल्या अशोक चव्हाणांना ठेवू नका असे बऱ्याच जणांचं म्हणणं पडतं, काय वाटतं? नाही, माझं स्वतःचं म्हणजे त्या मताचं मी नाही आहे, अगदी स्पष्ट सांगायचं. म्हणजे कोण अध्यक्ष आहे कोण नाही त्याच्यावर ह्या गोष्टी होत नसतात. अर्थात अध्यक्ष तत्पर असेल तर त्याचा उपयोग नक्कीच होतो. पण माझं स्वतःचं मत असं आहे की आता अशोक चव्हाणांच्या हातात फार काही राहिलेलं नाही आहे, या कमिटीच्याच हातात फार राहिले. फक्त मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि अशोक चव्हाणांनी एवढंच काम करणं गरजेचं आहे की ज्या सिनियर काउन्सिलरची टीम इथल्या मुंबईच्या हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूनं खिंड लढवत होती आणि बाजू मांडवत होती आणि त्याच्यात ते यशस्वी झाली, तीच टीम सुप्रीम कोर्टात सुद्धा ठेवली पाहिजे आणि त्यांना जी जी मदत लागेल तेवढी केली पाहिजे. कारण सरकारच्या वतीनं पुरावे किंवा दस्तऐवज, कागदपत्र हे सगळे जमा केलेत, त्याचं अफिडेविट केलं आहे आणि एक नाही दोन, किती पानाचं आहे, 1500 पानाचं अफिडेविट हे अगोदरच करून ठेवलेलं आहे. आता यांना काही करायचं नाही, फक्त सगळं गोळाबेरीज केलेलं त्याची व्यवस्थितपणे मांडणी करायची आणि कोर्टाच्या समोर तुमची बाजू लावून धरायची. ते केलं की आपला निकाल आपल्या बाजूनं लागेल. तर त्याच्याकरता ह्यांनी डोळ्यात तेल घालून राहिलं पाहिजे. पण दुर्दैवाने हे काय करतात की हे मराठा समाजाकडे दुर्लक्ष करायला लागलेत. कारण इथं ठाकरे जर सोडले तर शरद पवार मराठा, अजित पवार मराठा, जयंत पाटील मराठा, पृथ्वीराज चव्हाण मराठा, बाळासाहेब थोरात मराठा, अशोक चव्हाण मराठे, त्यांना वाटतं की मराठे जातात कुठं, म्हणजे पहिल्या भूमिकेत परत ते यायला लागलेत. आणि म्हणून मग मराठा आरक्षणाची ही बैठक घेत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 महिन्यामध्ये एकही बैठक ती घेत नाही आहेत, साधी विचारपूससुद्धा करत नाहीत काय झालं आणि काय नाही. त्याचबरोबर ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या बलिदान दिलेल्या लोकांच्या तत्कालीन सरकारनं 10 लाख रुपये आणि त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देतवले, त्यांना पैसे देत नाही, नोकरी देत नाही.
त्यांच्यावर केसेस झालेल्या आरक्षणाच्या काळात ते मागे घेत नाहीत. काय नंतर 100 दिवस आझाद मैदानला उपोषण सुरू होतं. त्या काळात मागं लागून लावून आम्हाला सांगितलं ते सोडवा, आम्ही सोडवलं. 1 आठवड्यात बैठक घेतो म्हणले होते, त्याची अजूनही बैठक लावत नाहीत. एवढे 2-3 महिने झालं तरी. या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा तरुणाच्या मनात खतखततोय. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1995ला सेना आणि भाजपाच्या एजेंड्यामध्ये आणि शिवस्मारकाचा मुद्दाच तुम्ही त्यावेळी लावून धरलेला आहे. त्या समितीवर तुम्ही अध्यक्ष होतात आणि मध्यंतरी ठीक आहे, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महामंडळाची पदं बदलतात, समित्यांची पदं बदलतात, म्हणून तुम्ही राजीनामा दिला का? आणि समजा तुम्ही दिला पण त्यांनी स्वीकारलेला नाहीये, याच्या मागे काय नेमकं त्यांना म्हणजे सोडायचं नाही आणि धरायचं नाही अशी परिस्थिती जाणवते. तेच मी आपल्याला सांगतो की या सरकारने समाजाचे प्रश्न किंवा शिवाजी महाराजांच्या विषयाच्या बद्दल तर ज्या आत्मीयतेने काम करायला पाहिजे होते तेवढे ते आत्मीयतेने काम करत नाहीत. हे गृहीत धरायचं काम जे या सरकारचं, ठाकरे सरकारचं आहे ते अतिशय चुकीचं आहे. मग तेच काम ते हे सगळं करोनाच्या बाबतीत सुद्धा त्यांचं चाललेलं आहे. त्याच्यावर मी आता बोलत नाही, पण नंतर बोलू. पण हे अशाच पद्धतीचं चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या स्मारकाच्या बद्दल त्याचा मी अध्यक्ष होतो. कारण मी जेव्हा शिवसेना भाजपच्या सोबत जायचं तेव्हा मी स्वतः सांगितलं की ती मागणी पहिल्यापासून आम्ही लावून धरलेली आणि ती आपल्यामुळंच आम्ही सगळ्या लोकांनी ती केलेली आहे. म्हणजे सगळे अगदी जागा फायनल करण्यापासून त्या स्मारकाचं डिझाईन करण्यापासून सगळं शिवसंग्रामनं केलेलं आहे. काय सरकार फक्त त्याला मंजुऱ्या देत राहिलेलं आहे. त्यामुळे सगळं त्याचं श्रेय हे शिवसंग्रामचं 100%. आणि त्यामुळं ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं म्हणून आमचा प्रयत्न होता. पण दुर्दैवाने या राज्यात राहूनच शिवाजी महाराजांना विरोध करणारे काही नतद्रष्ट लोक आहेत. ते इथं हायकोर्टात गेले होते, पुन्हा पर्यावरण कोर्टात गेले होते, तिथं ते टिकू शकले नाही. तिथं कोर्टाने ऐकलं नाही म्हणून सुप्रीम कोर्टात गेले आणि चुकीचे काही पण मांडत गेले म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली. आज जवळपास 2 वर्ष होत आहे. ते सुप्रीम कोर्ट काय त्याच्यावर स्टे उठवत नाही. मग त्याच्यासाठी आता त्या पुनर्विचार याचिका दाखल करायला पाहिजे. मी अनेक वेळा पत्र दिले मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, अशोक चव्हाण, त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. त्याचं कार्यालयावर अतिक्रमण व्हायला लागले त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत, काहीच होत नाहीत. आणि असं आहे की आता मी 14 सालापासून काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारनं मराठा समाजाचा विश्वासघात केल्यामुळं मी त्यांना सोडून निघालो आणि शिवसेना भाजपच्या सोबत आलो. त्याच्यामध्ये मुख्यत्व करून भाजपच्या सोबत मी राहिलो. मग भारतीय जनता पक्षाला वगळून हे सगळे तिन्ही पक्षाचं सरकार येत असेल आणि मी जर भारतीय जनता पक्षाच्या सोबत शिवसंग्राम म्हणून जर असेल तर मला ते नैतिकदृष्ट्या बरोबर वाटलं नाही ते पद घेऊन यांच्याबरोबर राहणं. मला कोणी राजीनामा द्या म्हणून सांगितलं नाही, परंतु मी स्वतः विचार करून नैतिकदृष्ट्यानं तो राजीनामा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुख्यमंत्र्याकडे पाठवून दिला. आता त्यांनी स्वीकारला नाही स्वीकारला हे काही मला माहिती नाही. तुमची नैतिक जबाबदारी पार पाडली. पण असं आहे की त्यांनी त्याच्यानंतर मला बघा तुम्ही महाराजांच्या स्मारकाचं काय झालं काय नाही हे पण विचारलं नाही. मी अनेक वेळा पत्र लिहिले त्यांना सगळं, पण काहीच उत्तरच नाही, ते काही पडलेलंच नाही कुणाला. तर हे महाराष्ट्र सहन करणार नाही ना. ह्यांची अनास्था अशी काय ह्या पद्धतीची सहन नाही करणार. त्यामुळंच मग जे मराठा चळवळीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, जे पुढारी आहेत, त्यांना राग येणं साहजिक आहे. म्हणून मग त्या आंदोलनाची भाषा करायला लागलेले आहेत. मला भाजप आणि या एका प्रश्नावरती यायचं, पण त्याच्या आधी तुमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट म्हणूया किंवा क्लायमॅक्स म्हणूया तुमच्या आयुष्यात, असं एक आंदोलन होतं. त्याविषयी थोडीशी मलाही उत्सुकता आहे जाणून घ्यायला. केतकर साहेबांच्या घरावर तुम्ही एक निषेध केला होता तुम्ही, तो काय प्रकार आणि कसा होता? नाही असं आहे की तो आता खूप विषय झालेला, पण काय झालं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बद्दलचे चर्चा खूप चालत होती त्यावेळेस. आणि मी मगाशी बोललो तसं काही नतद्रष्ट लोक त्याच्या विरोधात पण काही लिहित होते. त्याच्यामध्ये एके दिवशी काय वाटलं केतकर साहेबाला मला माहिती नाही, ते अग्रलेख लोकसत्तेचे संपादक होते. ते लोकसत्तेच्या संपादकामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल उलटा सुलटा लेख त्यांनी अग्रलेख लिहून टाकला. त्याचा राग आपल्या कार्यकर्त्याला आला आणि मग ते निषेध करायला तिथं मग त्यांच्या घरी गेले ठाण्याला. मग ते शब्दानं शब्द वाढत गेला आणि त्याच्यामुळं ते कार्यकर्त्याचं त्यांचं बरंचसं झालं आणि थोडंसं ते जाळी वगैरे होते
तिथं थोडंसं निषेधाचे प्रकार त्या ठिकाणी झाले. त्यांना असं वाटलं की हे सगळं मी करायला सांगितलं, पण मी अशा पद्धतीचं कधी हे करत नाही. पण आता कार्यकर्ते शिवसंग्रामचे होते, त्यांना कोणी आम्ही सांगितलं नव्हतं, पण कार्यकर्ते शिवसंग्रामचे होते हे तर मी ना कबूल करू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा ते सगळ्याकडं काऊर उठलं त्याच्याबद्दल, काय माझ्याबद्दल आरोप सुरू झाले, सगळं सुरू झालं, तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं न डगमगता. मी त्याची हे केलं नाही. ते कार्यकर्ते, जी घटना घडली त्याचं मी अजिबात समर्थन करत नाही, ते निषेधच आहे त्याचा. काय पण ते कार्यकर्ते माझे होते हे नाकबूल करत नाही. ते शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि त्यांना छत्रपतींचा अभिमान आहे. त्यावेळेसच्या तुमच्या त्या भूमिकेनं अतिशय मराठा तरुण असा स्वाभिमानानं यास पक्ष म्हणून आणि एक प्रेरणा म्हणून तुमच्याकडे पाहत होते. तो एक अतिशय म्हणून मी तुम्हाला आणि म्हणलं की त्याचा परिणाम असा झाला की 6 महिने दररोज हेडलाईन माझी लोकसत्तेमध्ये माझ्या विरोधात आयुष्याचा turning असायची. point आणि क्लायमॅक्स होता तो. इव्हन राष्ट्रपतीच्या समोर सुद्धा, राष्ट्रपती भवनमध्ये सुद्धा माझ्या विरुद्ध मोर्चे दिल्लीतल्या लोकांनी काढले होते, पत्रकारांनी, संपादकांनी, सगळं. पण मी घाबरलो नाही कशाला. काय आणि हे सगळं तुम्ही छत्रपती म्हटल्यानंतर तुम्ही आधीपासूनच ते विचार मनात आणि ते तुम्ही म्हणजे सहन करू शकतच नव्हते हे त्यावेळेस तुम्ही दाखवून दिलं. तुम्ही जायच्या आधी कार्यकर्त्यांनीच कृतीतून दाखवून दिलं आणि तुम्ही सुद्धा जबाबदारी झटकली नाही. कार्यकर्ते माझे ठीक आहे, तुम्हाला जे वाटेल ते केलं, अशी ती भूमिका स्वीकारली. आता मला सांगा की तर जे काही केतकर आता- साहेबांचे माझे खूप चांगले संबंध होते. हो, खूप. म्हणजे परभणीला वाद हा तात्विक- परभणीला एकदा त्यांच्या भाषणावर ते ब्राह्मण समाजाच्या अधिवेशनाला गेले होते आणि तिथं त्यांचं भाषण ऐकून ब्राह्मण समाजाचेच मुलं एवढे खवळले की त्यांच्यावर हल्ला करायला लागले आणि त्यांना म्हणजे एकदम वाईट अवस्था झाली. त्या हल्ल्यातून वाचवण्याचं काम मी तिथं सांगून काही लोकाला त्यांना मी केलं आणि तिथून गाडी करून मुंबईला सुखरूप मीच पोहोचवलं होतं. काय म्हणजे व्यक्तिगत पातळीवर नाही, वाद हे तात्विक असावेत. खूप चांगले संबंध माझे. काय म्हणूनच ते एक आहे. आता एक शेवटचा टप्पा आहे आपला आणि त्या टप्प्याकडे आपण जाणार आहोत. अतिशय महत्त्वाचं आहे आणि आत्ताच्या चालू घडामोडींवरती आपल्याला ते चर्चा करायची आहे. कारण जी काही आपली आत्ताचं जे काही एकंदरीत सरकार आहे आपलं, ज्याला तुम्ही तिघं पक्ष एकत्र आले, भाजपा वेगळी पडली, पण तुम्ही एक निष्ठावंत म्हणून किंवा तिथून काहीतरी आपल्या समाजाचा फायदा होऊ शकतो म्हणून तुम्ही भाजपाकडे आज आहात सोबत आणि म्हणून तुम्ही स्मारक समितीचा राजीनामा नैतिक मूल्य म्हणून दिलेला आहे तुम्ही तो. आत्ताच्या सरकारविषयी तुम्हाला काय वाटतं? सकारात्मक दृष्टिकोन वाटतो, म्हणजे आशावादी आहात की निराशावादी आहात? मला स्पष्टपणे एक म्हणायचं आहे की उद्धवजी ठाकरे माणूस म्हणून खूप चांगले आहेत. माझे आणि त्यांचे संबंध पण खूप चांगले आहेत आणि माणूस म्हणून खरंच अतिशय चांगले माणसं आहेत ते. म्हणजे ते असतील, रश्मी वहिनी असतील वगैरे, खूप चांगलं कुटुंब आहे ते, अतिशय. पण त्यांना राजकारणात आता जी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर प्रशासन, ते अनुभव याच्यामध्ये मात्र त्यांना जमा आहे आणि त्यामुळे त्याचा फटका सगळ्या महाराष्ट्राला बसायला लागलेला आहे. त्यामुळे ते सगळ्या प्रशासन हावी झाले त्यांच्यावर आणि त्यांच्या अवतीभोवती जी काही आहेत ना लोक, ते तेवढे अनुभवी नाही आहेत. त्यांना अनुभवाचा फायदा फक्त शरद पवार साहेब. आता हे जरी मुख्यमंत्री असतील तर शरद पवार सुपर CM झाले तर काय, म्हणजे हे CM आहेत पण शरद पवार साहेब सुपर CM झालेत. तेच बैठका घेतात, तेच डिक्लेअर करतात, तेच हे करतायत, सगळं तेच करतायत. ह्यांचं काहीच नाही ना. शिवसेनेची छाप, बाळासाहेबांच्या विचाराची छाप ह्या सरकारवर कुठं दिसते आहे? त्या अर्थानं हे सरकार फेल आहे. तुम्ही करोनाचं बघा, करोनामध्ये सुद्धा तसंच आहे. पुन्हा शेतकरी एवढा नाडला चालला आहे, कुठं शेतकऱ्याच्याबद्दल काय निर्णय होतात? तरुण युवक बेरोजगार त्याच्याबद्दल कुठं काय निर्णय होत आहेत? उद्योगाच्याबद्दल नुसत्या घोषणा होत आहेत, कुठं काय आहे? मेटे साहेब, तुम्ही आजच पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत सांगितलं की असं विठ्ठलाच्या चरणी जाऊन सरकारने चालवत आहेत, जर तुमच्याकडून चालवले जात नसेल तर राजीनामे द्या आणि घरी बसा, असं तुम्ही सांगूनच दिलेलं आहे. तशी वेळ आली आहे का आजच्या सरकारला किंवा किती दिवसांचं वाटतं तुम्हाला? काय वाटतं? नाही, मी काय ज्योतिषी नाही हे करायला. एक अंदाज, वर्षानुवर्ष राजकारण करताय तुम्ही. असं आहे की या सरकारमध्ये काँग्रेसला काही स्थान नाही आहे. या सरकारमधल्या काँग्रेसच्या कोणत्याही मंत्र्यांच्या मनाप्रमाणे त्यांना त्यांचे सेक्रेटरीसुद्धा दिले जात नाही आहेत, ही वस्तुस्थिती. त्यामुळे त्यांना से नाही आहे. त्यामुळे राहुल गांधीसुद्धा बोलले होते. बाळासाहेब थोरात अनेक वेळा त्यांची बाजू लावून धरतो पण त्यांनाही शेवटी बैठक घ्यावी लागली, म्हणजे तिथपर्यंत आहे. त्यामुळे काँग्रेसचं हे सरकारच नाही आहे.
आहे सरकार फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं, शिवसेनेचं फक्त मुखवट आहे, बाकी कंट्रोल शरद पवार साहेबांचं आहे. आज आणि या तिघाच्या मध्ये हे जास्त दिवस ही खिचडी चालणार नाही, त्यामुळे हे आपल्या हातानंच सरकार कोसळेल. कोसळले तर नवीन CM कोण होईल किंवा कोण व्हावं असं तुम्हाला वाटतं? आता कोणी आता असं आहे की ज्या पक्ष सरकार स्थापन करेल त्या पक्षाने ठरवायचं. कुठला पक्ष स्थापन करू शकतो? नाही, असं आहे की जर सरकार कोसळलं तर साहजिकच आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ शकतं. आजपर्यंत बऱ्याच वेळेला तुमचा विश्वासघात झाला आहे, पण काही का असेना फडणवीस सरकारमध्ये तुम्हाला दिलेला शब्द पाळला गेला. यानंतर भाजपाची सत्ता आली. नाही, मागच्या वेळेला फडणवीस सरकारनं सुद्धा आम्हाला मंत्री करण्याचा, सरकारमध्ये सहभागी करायचा शब्द त्यांनी पाळला नाही, त्यामुळे आम्ही नाराज आहेत. त्यांनी सुद्धा काही गोष्टी चुका केल्यात, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बद्दल भूमिपूजनाच्या वेळेस ज्या काही गोष्टी झाल्या त्याही चुकीच्या झाल्या होत्या. अनेक अशा गोष्टी येतात त्यावर. पण तरी फडणवीसांच्यामध्ये जे कर्तृत्व आहे, जे विजन आहे, जे नेतृत्व आहे, ते कुणातच नाही आहे. मग अजितदादांमध्ये नाही दिसत का? अजितदादामध्ये आहे ना, अजितदादा पण आहेत त्यांना राष्ट्रवादी संधी देत नाही ना. अजित पवारांना दाबायचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसच करते. अच्छा अच्छा. हां, त्यांना दुसरं कोणीच करत नाही. म्हणजे त्यांचं असे नेतृत्व मुख्यमंत्री झालेच असते ते झालेच होते. त्यांचं नेतृत्व भरूनच देत नाहीत. त्यामुळे आजच्या मितीला जे देवेंद्र फडणवीसांकडे विजन आहे, नेतृत्व आहे, तसं दिसत नाही कोणाकडं. काय अतिशय सुंदर आणि मनसोक्त बोलताय तुम्ही खरं तर राजकीय गोष्टींवरती. आणि भवितव्यामध्ये जे काही राजकारण आता 6 महिन्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलणार आहे, तुम्हाला माहिती आहे, वातावरण खूप बदलणार आहे. पण एकच सांगतो तुम्हाला शेवटी की पुढच्या काळामध्ये आता या करोनाच्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली, यामध्ये याच्यातून बाहेर काढायचं काम जर कोण करू शकेल तर फक्त शेतकरी करू शकतो. पण दुर्दैवाने त्याच्याकडे लक्ष नाही. आणि म्हणून शिवसंग्रामच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये आमचा अजेंडा हा शेतकरीभिमुख असणार आहे. म्हणजे मराठा समाजाच्या सोबत जो असणारा बहुजन समाज आहे त्याला सगळ्याला सोबत घेऊन शेतकरी वर्ग, बेरोजगार युवक युवती, तरुणी, ह्या सगळा वर्ग असणार आहे. काय ह्या सगळ्याला सोबत घेऊन आमची वाटचाल सगळ्या समाजाला पुढं घेऊन असणार आहे. शेतकऱ्यांना पेन्शन का मिळू नये हो? तो जन्माल्यापासून मरेपर्यंत त्याला शेतातच खपतोय, का मिळू नाही? हां, अनेक लोकाला लाख लाख 2-2 लाख पगारी येतं. कोण 1 तास काम करतं, तो कोणी 2 तास काम करतं, कोणी सेक्रेटरी तर काय करतात. अण्णासाहेब महामंडळाचं काहीच काम होय नाही. त्यांना आम्ही किती दिवस तरी सांगतोय की थेट कर्ज तुम्ही द्या, किमान 25,000 तर द्या, ते देत नाही. हो, काही देत नाही. आत्ताच्या सरकार केंद्राने एवढ्या अनेक पॅकेज दिली, महाराष्ट्रानं साधं एक पॅकेज नाही ना कोणाला दिलं. एका समज ना न्हाव्याला दिलं, ना सोनाराला दिलं, ना कासाराला दिलं, ना चांबाराला दिलं, ना कुणाला धोब्याला दिलं, ना पानपट्टीला दिलं, ना ॲटोवाल्याला दिलं, ना टॅक्सीवाल्याला दिलं, कुणाला नाही ना. हे ठाकरे सरकारचं फेल्युअर म्हणावं. 100%. अहो, मुंबईत एवढी वाईट अवस्था आहे, अनेक टेस्ट केल्या जात नाहीत. काय टेस्ट आले तर ते रिपोर्ट बाहेर घेऊन देत नाहीत. आणि पॉझिटिव्ह आले तर त्यांना ॲम्ब्युलन्स मिळत नाही हॉस्पिटलला जायला. हॉस्पिटलला गेले तर बेड मिळत नाही. आणि बेड मिळालं तर त्यांना कुणी डॉक्टर बघायला नाही. काय अशी अवस्था आहे. आणि खाजगीमध्ये जा म्हणलं तर 2 ते 3 लाख रुपये डिपॉझिट भरल्याशिवाय तिथं एंट्री देत नाहीत. कुठून आणायचं हे माणसाने? कोरोनाची परिस्थिती आहे आणि तुम्ही अतिशय मनमोकळेपणानं व्यक्त होतात. असाच एक शेवटचा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे शिक्षणाचा. आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कधी कधी भूमिका बदलते त्यांची. आधी शाळा सुरू करू, नंतर म्हणता आधी शिक्षण सुरू करू. तर शाळा आधी की शिक्षण आधी, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे उदाहरणार्थ की शिक्षण आधी सुरू करायचं म्हणजे ऑनलाईन शिक्षण, म्हणजे विद्यार्थ्यांनी घरी बसून शिक्षण करावं, कारण शाळेत पाठवले तर जीविताला धोका आहे. पण दुसरीकडे भूमिका आधी अशी होती की आधी शाळा चालू करू कारण मुलांना घरी बसून चालणार नाही. काय वाटतं तुम्हाला जर आधी शिक्षण सुरू? असं आहे की एक आहे, शिक्षण तर महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑनलाईन करा की प्रत्यक्षात करा, शिक्षणाशिवाय तर पर्याय नाही. तो तुम्हाला जास्त दिवस थांबवता नाही येणार. आता ऑनलाईन जर करायचं असेल तर खेड्यापाड्यातल्या पोरांनी टॅब कुठून आणायचं आणि कुठून काय करायचं, त्यांना कसं बघा ऑनलाईन ते करणार? त्याचं काही उत्तर आहे का सरकारकडे? नाही.
मग त्याच्यामध्ये उपाय एवढाच आहे की ते जे येलो झोन आहेत, ग्रीन झोन आहेत, रेड झोन सोडून या ठिकाणच्या सोशल डिस्टन्सिंग पाळून तुम्ही शाळा सुरू करा ना, काय अडचण आहे. करेक्ट, ज्यांना देता येईल तेवढं तर द्या. राहिला प्रश्न रेड झोनमधला, त्याच्यामध्ये सुद्धा कसा मार्ग काढायचा, ऑनलाईन करायचं का काय करायचं, मार्ग निघेल ना. काय तर त्या पद्धतीने एकंदरीत जे हां, काही कर्ज तुम्हाला discipline आणि कामाला लागतं. किंवा तुम्हाला तिथं सुद्धा सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करता येईल. समजा काही तुम्हाला सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत शाळा असतात, तुम्ही कटशी करा त्याच्या 1 तासाच्या 45 मिनिटाच्या ऐवजी अर्धा तासाच्या शाळा घ्या, एक वर्ग. आणि एक वर्ग 50 याचा जर वर्ग असेल तर 25च सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि 25चा नंतर वर्ग घ्या. तुम्हाला अनेक मार्ग काढता येतील काढायचं ठरवलं तर. पण त्याच्यासाठी चांगले सल्लागार लागतात, चांगले अधिकारी लागतात, त्याचा अभाव आहे यांच्याकडे. हो, तुम्हाला मी म्हणालो ना की आम्ही आमचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत किंवा विधिमंडळात जायचं, त्याचा उपयोग झाला. मी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये गेल्यामुळे एकही अधिवेशन असं नाही की मी तिथं समाजाचा प्रश्नावर आवाज नाही उठवला, धारेवर नाही दिलं, बंद नाही केलं. आणि मी तिथं होतो म्हणूनच स्मारक होऊ शकलं, अण्णासाहेब पाटील महामंडळ होऊ शकलं. हे मराठा आरक्षणाचा प्रश्न ह्याच्यामध्ये 75-80% वाटा हा शिवसंग्रामचा आहे मराठा आरक्षणामध्ये. कोणी काय म्हणायचं तो म्हणेल तो भाग वेगळा, पण ही वस्तुस्थिती आहे. त्या PCR ॲक्टच्या मुळं अनेक गावागावामध्ये भांडणं व्हायचे. आम्ही सगळेजण एकदा भेटायचं ठरवलं. मंत्री तर फार लांबची गोष्ट, पण हे आमदार हे आम्हाला भेटही द्यायचे नाही. लिहिणारे मुंबईत आहेत, दाखवणारे मुंबईत आहेत, काय डोके भडकवणारे मुंबईत आहेत किंवा शहरात आहेत, पण भांडणं गावात लागले आहेत. काँग्रेसमधल्या काही लोकांनी मराठा महासंघ फोडायचा प्रयत्न केला की तुम्ही हे करू नका, मराठा आरक्षणाचा विषय घेऊ नका, तुम्ही आंदोलन करू नका, तुम्ही कुठं काही आरक्षण मिळत असतं का. त्यावेळेस कुणीच आमच्या सोबत नव्हतं. भुजबळ होते, मी त्यावेळेस तिथं आमचा विरोध होता त्यांचा. आणि म्हणलं तुम्ही समीर इतरले भुजबळ साहेबांचं समीर सोडून तुम्ही दुसरं सगळीकडे आम्ही काम करतो. हे गृहीत धरायचं काम जे या सरकारचं, ठाकरे सरकारचं आहे ते अतिशय चुकीचं आहे. ते कार्यकर्ते जी घटना घडली त्याचं मी अजिबात समर्थन करत नाही, ते निषेधच आहे त्याचा. काय पण ते कार्यकर्ते माझे होते हे नाकबूल करत नाही. म्हणजे हे सीएम आहे, पण शरद पवारचं सुपर सीएम झाले. काँग्रेसच्या कोणत्याही मंत्र्यांच्या मनाप्रमाणे त्यांना त्यांची सेक्रेटरी सुद्धा दिली जाते त्यावेळेस. पण तरी फडणवीसांच्या मध्ये जे कर्तृत्व आहे, जे विजन आहे, जे नेतृत्व आहे, ते कुणाचंच नाही.